चला भांसोली संघ फलंदाज लगेच इंटर करा मैदानाच्या आत. दुसऱ्या फेरीत देखील जो संघ हाय स्कोर उभारेल त्या संघाला मात्र पुढच्या फेरीत बाय दिली जाईल याची देखील नोंद घ्या. जो संघ हाय स्कोर उभारेल त्या संघाला पुढच्या फेरीत बाय दिली जाईल याची देखील नोंद घ्या. चला सतरक्षण लावा लगेच. एकाईन खऱ्या अर्थाने आता सामने खेळवले जातील याची देखील नोंद घ्या. मानव दिनाचा पुरस्कार दिला जाईल तो मात्र मानव दिनाचा पुरस्कार दिला जातोय तो सुनील या खेळाडूला. सुनील ज्यानं गोलंदाजी करत असताना अवघ्या खऱ्या अर्थानं 1-2 धावा खर्च केल्या. माझं टर्निंग पॉइंट जे षटक होतं ते हाताळण्याचं काम केलं सुनील या गोलंदाजानं. बोलतोय सामन्याकडे पहिला चेंडू इथून मात्र आलाय तो डॉट. निर्धाव चेंडू आलाय गोलंदाजीसाठी गणेश. खोलवर डब्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ काढ्या. एकच धाव मयूर आणि जयेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता पाहतोय. गणेश गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू डॉट. त्याच्यानंतर मात्र एकेरी सिंगल. धाव फलकावरती धावा अवघी 1 धाव. 2 षटकांची मॅच आहे. पॉवर प्ले विखोरलाय. खऱ्या अर्थाने पॉवर प्ले नाहीये. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. फुल टॉस बॉल चाललाय. बॉल एका टप्प्याने 17 रक्षकाच्या हातात. बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत दरम्यान एकच धाव. इथून मात्र एकेरी धाव. पुन्हा एकदा सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 2 धावा. फुल टॉस स्वतःच्या फॉलोथ्रू अडवण्याचा प्रयत्न. इथून मात्र अपयशी राहिलाय तो गणेश. बॉल चाललाय तो सरळ लॉंग ऑफला. राहुल त्या ठिकाणी सतरक्षक. बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत दरम्यान या धावा मिळतील त्या अवघी एकच. सिंगल. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गणेश तो मयूर. बाची कडा. एसटी रक्षकांना मात्र झेल टिपलाय. इथून मात्र फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागला जातोय टीम भांसोलीला मयूरच्या स्वरूपात.
धाव फलकावरती धावा. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 3 धावा. काय गोलंदाजी पाहतोय गोलंदाज गणेश, कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना सध्या पाहतोय गणेश गोलंदाजाला. शॉट ऑफ द लेंथ. पुन्हा एकदा जेलची संधी होती. शेवटच्या क्षणी मात्र स्वतःला सावरलं, थांबवलं. इथून मात्र षटक पाहिलं गेलं तर पहिलं संपलंय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1 बाद 4. 1 बाद 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज गणेशनं. एक महत्वाचा फलंदाज होता मयूर, त्याला मात्र बाद करण्यात यश देखील आलं गोलंदाज गणेशला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 1 बाद 4. दुसरा षटक गोलंदाजीसाठी राहुल. एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. फिंगर रोल करताना गोलंदाज राहुलला सातत्यानं मी पाहिलं आहे. बऱ्याच मैदानावरती या गोलंदाजांना, अगदी मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावरती नाचवलंय. इथून मात्र बाकफुटला गेले, अगदी पंच केलंय. एकतर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. राहुल गोलंदाजीसाठी आल्यानंतर इथून मात्र राहुलनं धावा खर्च केल्यात. त्या पहिल्याच बॉलवरती मात्र 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं फायटिंग स्कोर उभा राहू शकेल. तो भांसोली संघाचा लाडिवली संघासमोर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल सोडली ती देखील मंगेश जाधव या खेळाडूची. याच मंगेश जाधवनं मागचा सामना अगदी जिंकून दिला भांसोली संघाला. त्याच खेळाडूला जीवनदान दिलंय. इथून मात्र पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या लाडिवली संघानं हा जीवनदान दिलंय मित्रा, तो मंगेश जाधवला. झेल सोडल्यानंतर एकेरी सिंगल, एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा 1 बाद 7. 7 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बादची अपील केली. शेवटच्या क्षणी मात्र पंचांनी नाकारला. आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर अगदी पाहिलं ना तर गोलंदाज राहुलचं कौतुक करावं लागेल. 3 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्यात त्या गोलंदाज राहुल या गोलंदाजांना. चौथा बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलची संधी. झेल पर्यंत काही क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. इथून मात्र पुन्हा 2 धावा, पुन्हा दुहेरी धाव. 2च्या मदतीने धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 2 बॉल मध्ये अगदी विचार केला तर कितपत धावसंख्या येणार. 2 चेंडू तब्बल 6 ते 10 धावा या येणं गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या भांसोली टीम साठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राहुल सफल होऊन अगदी पाठीमागे हा स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलला अडवला जाईल. झाली चुकी. बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारला तो मात्र जयेशच्या बाट मधून. शेवटच्या बॉलवरती येणार का मोठा फटका. धावसंख्या धावफलकावरती 13. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकिंग इनला जयेश, गोलंदाजीसाठी राहुल. या बॉलवरती काय घडणार. टार्गेट सेट होणार का भांसोली टीमचं. पाठीमागे पुन्हा एकदा स्ट्रोक सजवलाय. आता क्षेत्ररक्षक पुन्हा झेल सोडली आहे. पुन्हा झेल सोडली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील कंप्लीट. 3 पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न. इथून मात्र चौथी धाव घेताना फलंदाज मंगेश होईल बाद. या धावा झाल्यात कंप्लीट. 3 16 धावा धावफलकावर. विजयासाठी 17 धावा संख्येची गरज असेल ती मात्र लाडिवली संघाला. चला बाची नोंद घ्या. 2 धावा ऍड केल्या जातील. 16 होत्या, झाल्यात 18. विजयासाठी 19 ची गरज. चला कोशाने आणि त्यांच्या विरोधात तलवाडे दोन्ही टीमचे कर्णधार.
19 धावसंख्येची इथून मात्र गरज असेल विजयासाठी. ती लाडिवली संघाला 19चा पाठलाग करायचा 12 बॉलचा. इथून मात्र पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. तो फलंदाज राहुल आणि जोडीला सुनील. ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत दाखल झाली आहे. टॉस जिंकलाय तो मात्र कोशाने संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते तलावडे संघाला. तलावडे आणि त्यांच्या विरोधात कोशाने या दोन संघादरम्यान अंतिम दुसऱ्या फेरीतील तो अंतिम सामना रंगेल. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच. फील्ड सजवली आहे बांसोली संघानं. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग इला आपण पाहतोय राहुल. नो स्ट्रायकिंग इला सुनील. ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 19चा पाठलाग करायचं. या 19 धावा खऱ्या अर्थानं चेस होणार का? बॅटिंग करणाऱ्या लाडिवली संघासाठी विजय इथून जिंकणार का? स्ट्रायकिंग इला हार्ड हिटर राहुल. नो स्ट्रायकिंग इला सुनील. ही सलामीची जोडी गोलंदाजीसाठी मयूर. पहिलाच बॉल फुल टॉस. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल फरार. पहिल्याच बॉल वरती धावा मिळतील. त्या तब्बल 4 चौकार. पहिल्याच बॉल वरती घणाघाती हल्ला बोल करत असताना राहुल याच्या बॅट मधून मात्र आलेला हा जबरदस्त चौकार. आडवा बॅटनं ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. आळंदी कार्पेट एक तर कंप्लीट.